अंधेरा पोलीस स्टेशन हद्दीत मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। ज्या हातांनी बाळांना जपायचं होतं त्याच हातांनी त्यांच्या जीवावर उठून पित्याने राक्षसाचं रूप धारण केलं। अंधेरा अंचरवाडी दरम्यानच्या दाट जंगलात दोन जुळ्या मुलींचे कुजलेले मृतदेह सापडल्याने परिसरात शोक आणि संतापाचं वातावरण आहे। या दोन्ही मुलींची हत्या बापानेच केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। पोलीस तपासानुसार बापानेच या दोन निष्पाप मुलीचा अंत केला। पत्नीशी झालेल्या वादातून त्याने हे पाऊल उचललं। त्याने 2.5 वर्षांच्या या चिमुकल्यांना जंगलात नेऊन धारदार हत्याराने ठार मारले। आरोपीचे नाव राहुल शेषराव चव्हाण, वय वर्ष 33 असून तो पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करतो। त्याने स्वतः वाशिम येथील पोलीस ठाण्यात जाऊन या भयानक गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृत चिमुकल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले। सध्या राहुल अंधेरा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण आपल्या पत्नी आणि 2 मुलींना घेऊन घरच्या दिशेने जात होता। प्रवासादरम्यान नवरा बायको यांच्यात वाद सुरू झाला। या वादात रागाच्या भरात पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला, तर राहुल आपल्या मुलीसह पुढे निघाला। रागाने भरलेल्या स्थितीत खामगाव जालना मार्गावरील अंधेरा फाटाजवळील जंगलात त्याने आपल्या 2 जुळ्या मुलींची गळा कापून निर्दयपणे हत्या केली। पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली आणि अंधेरा शिवारातील झाडीत चिमुकल्यांचे कुजलेले मृतदेह सापडले। त्या दृश्याने पोलीस अधिकारी सुद्धा स्तब्ध झाले।